आज आपण एक स्पेशल मसाला वापरून झणझणीत गावरान काळं मटण बनवतोय. याची चव अगदीच जबरदस्त आहे. त्यासाठी इथं मी अर्धा किलो मटण घेतलं. यामध्ये पाव चमचा हळद, चमचाभर मीठ, 15-20 लसणाच्या पाकळ्या, इंचभर आलं, एक हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर घेऊन याचं एक वाटण तयार करून घातलं. आता हे सर्व मटणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं मुरत ठेवायचं. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये 3 बारीक चिरलेले कांदे घालून मध्यम गॅसवर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. आता यामध्ये एक कट केलेला टोमॅटो घातला आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो परतून झाला की यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं. 5 ते 6 मिनिटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं. आता कढईवर खोलगट ताट ठेवून यावर तांब्यावर पाणी घालून 7 ते 8 मिनिटाची गॅस कमी करून वाफ काढून घ्यायची. म्हणजे मटणाला चांगलं अंगचं पाणी सुटतं. मटणाला पाणी सुटलं, पुन्हा 2 मिनिटं परतून हा ताटावरचं गरम पाणी घालायचं. कढईवर ताट ठेवून यावर पाणी घालून मटण चांगलं शिजवून घ्यायचं. इथं गॅसवर एक कांदा आणि थोडं खोबरं भाजून घेतले. हे मिक्सरवरून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं. फोडणीसाठी तेल गरम करून कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं. थोडा वेळ परतून घेतलं. आज इथं हे काळं मटण बनवण्यासाठी मी इथं माऊली यांचा काळा मसाला वापरणार आहे. हा मसाला छान झणझणीत आहे. फक्त 2 चमचे घातला आणि माऊली यांचाच नॉनव्हेज स्पेशल गरम मसाला घातला. या मसाल्याला खूप छान सुगंध येतोय. आता हे मसाले घातल्यावर आपल्याला बाकी कोणतेही मसाले वापरायची गरज नाही. अगदी धने पावडर, जिरे पावडर काहीही वापरण्याची आवश्यकता नाही. हे मसाले 100% नैसर्गिक आहेत. डंकावर कुटलेले आहेत. रंग काय सुरेख आलेला आहे. तुम्हाला हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे. मसाले खरंच खूप छान अगदी घरी बनवल्यासारखे आहेत. नक्की ऑर्डर करून बघा. धन्यवाद.